राम राम मंडळी, मी संजय गोळे स्वागत करतो पुन्हा एकदा माझ्या ट्रान्सफर टूर यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपल्याला लोड भेटला आहे वडूज ते मुंबई भिवंडी मार्केट। आज आपल्याला द्राक्षी लोड करायची होती, ते कॅरेट वगैरे घेऊन बागेत पोहोचलो। बागेत असं कटिंग चालू होतं। आदल्या दिवशी जरा पाऊस झालता, त्यामुळे भरपूर मालाचं नुकसान झालं शेतकऱ्याचं। अहो गारा पडलेल्या, त्यामुळे त्या मालावरती असं डाग पडलं होतं। मग माणसाने माल वगैरे साफ करून व्यवस्थित कॅरेट भरायला सुरुवात केली। अहो गाडी पण लोड झाली, अर्धी गाडी इथं लोड झाली, अर्ध्या गाडीचा माल दुसरीकडे येणार होता, तर दुसरीकडे गाडी लोड केली आणि निघालो बघा रस्त्याला निघाल्यानंतर या पुढच्या गाडीवाल्याचा बघा कसा टायरातनं धूर निघत होता, तरी गाडी तो हो म्हणून पळवत होता। जाऊ दे म्हटलं, मालकाचं जाते, तुझं काय जाणार आहे तेव्हा, मालक एकदा हो तेव्हा तुला समजेल काय असतं ते आहे। लगेचच बघा 4 तासात पोचलो बघा भिवंडी मार्केटला। हे भिवंडी मार्केट असतं रस्त्यावर, इथं रातोरात गाडी खाली करावी लागते, दिवसा अजिबात गाडी उभी राहत नाही। इथं गाडी खाली करायला लावली शेटनं स्वतः। हे 2 शेट आहेत बघा, दोन्ही शेट स्वतःने त्यांना गाडी खाली केली। शेटने घेतली नवीन बुलेट। शेट म्हणलं जरा आमच्या बुलेटचा पण जरा तो व्हिडिओ काढ। अहो शेटला म्हणलं लगेचच। आमचा हाल कसं होतं बघा, मुंबईत आलं की चेहरा असा काळवंडल्यावर निघून जातो या। अहो बेकार आहे जिंदगी हो। तुम्ही आपलं घरी बसून काय, गाडी खाली केली, काढली बाहेर, लगेच चला म्हणलं पार्किंगला जायचं, निवांत झोपायचं। उद्या सकाळ गाडी भरायला जायचं आपल्याला। सकाळी उठून गाडी बिडी लोड करून घेतली आणि निघालो बघा रस्त्याला निघालो तर ही जरा गाववाल्यांचा लयच कुटाणा चालला होता। एक नाशिकचा गाडीवाला होता, त्याला कुठं घासाघासी झाली होती, दोन्ही कारवालीच, आणि तो पांढऱ्या शर्टवाला बघा कसा चौतळून जाऊन हाणायच जातो या। अहो लय लोकलची दादागिरी करते ती, त्यांना असं वाटतं आम्ही इथं यांना ठेवणारच नाही, आम्ही म्हणजे इथलं डॉनच। अहो ते अपनी गली में कुत्ता भी शेर बन जाता है ना, तसं आहे ती खरंच आहे। आपल्या ह्याच्यात आलं की आपल्याला वाटतं की आपण लय मोठं। अहो दुसऱ्याच्या ह्याच्यात जाऊन पण जरा जगून बघा। ती भावानं तुमचा सपोर्ट जरा कमी पडतोय, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।